पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी तिला सांगितलं होतं की आप्पीवर माझं लय प्रेम आहे, मला ती लय आवडती आणि मला लग्न करायचंय तिच्याशी। ही सगळी मनातली गोष्ट मी फक्त काकीला सांगितली होती आणि तिने काय केलं माहितीये, त्या संकल्पाचं स्थळ पाठवलं तिच्या घरी। काय म्हणतोय? वय होय सरकार, खरंय हे, माहिती मला पण। आणि तुला माहित असून सुद्धा त्या संकल्पचं स्थळ तू घेऊन गेलीस त्याच्याकडे? गेलीस का? वय हो, काय करताय तुम्ही? आईवर का चिडताय तुम्ही? हात उचलला तुम्ही आईवर? अहो ह्यो त्या टिटवीला घरात आणायचं म्हणतोय, ती बी सून बनून। तिच्या समोर तर पिऊ काहीच नाहीये। सरकार, ती पोरगी जर या घरात आली ना तर काय खरं नाही बरं का। तुझ्या थंड घे, जरा थंड घे। अरे हे सगळं जे घरात नीट झालंय, आत्याला सोडलं बाहेर, ते कुणामुळं? ते आप्पीमुळंच ना। हे आपलं घर जेल वाटत होतं आधी, ते माणसात घरात आलं, ते कुणामुळं? त्याच आप्पीमुळं ना। तू बाजूला जरा, हो बाजूला, मला जरा शांतपणे विचारू देत। बस इथं बस। का केलंस असं? मी घाबरली होती आणि मला वाटलं की आप्पी या घरात आली तर सुजय म्हणतोय तसंच होईल, म्हणून तू अशी वागलीस? त्याच्या परस्पर तू दुसऱ्या कोणाचं स्थळ सुचवलंस? अर्जुनचा विचार केलास? त्याच्या मनाला काय वाटलं असेल? किती यातना झाल्या असतील त्याला? अगं ते पोरग किती मनापासून ते आप्पीवर प्रेम करतंय। माझं ऐकू नाही आलं? जरा मोठ्यानं बोल की। स्थळ सुचवलं तेव्हा याच आवाजात बोलली होतीस का? चुकलं माझं। आता रडून काय होणार आहे? चूक झाली ना तुझी, तर मग आता भरपाई द्यायची। आज जेवण करायचं नाही। ओ सरकार, बस, ठरलं ते ठरलं। आणि अर्जा, आम्ही तुला वचन देतो, आम्ही स्वतः बापूंकडे जाऊ तुझं स्थळ घेऊन। काय विना? होय दादा, मला तर ती पोरगी आवडतेच। अरे लक्ष्मीच्या पावलानं ती आली आपल्या घरात, असं कधी होतं का? अरे हो, हा तर नियतीचा कौलच बनायचा। सगळ्यांना याड लागलंय। जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस। आपण सगळेजण अर्जुनचं स्थळ घेऊन जाऊ आप्पीकडे। खुश ना सरकार? हो मुळमुळ बाई। अब आता तुम्ही वारमाई होणार आहे। हा, हे अशा आनंदाच्या क्षणी रडतात का? चला चला चला, आवरा। अहो सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे, हा, आणि त्याची बोलणी करायला जायचंय आपल्याला। पहिली बैठक अगदी थाटामाटात झाली पाहिजे। काय काय खुश? सरकार, अप्पे, अडकली बर का तू आता। अप्पे दीदी, आता तू घावणार। अरे पकड पकड शकुले, मला आउट करणे एवढं सोपं नाही बघ। अरे 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 पकड 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 शकुले, आता तू पकड बर का। आता नेक्स्ट गेम ना तुम्ही तुमचं खेळा, मी लय दमले आता। खेळा तुम्ही। अप्पे, हाँ अर्जुन काय बोलला का संकल्पला?
तो बोलायच्या आधी मीच लय बोलले त्याला. आता आयुष्यात मला ना कधीच असं बोलणार नाही तो. म्हणजे मी गेल्यानंतर अर्जुन काहीतरी बोलत असेल त्याला, तो काही गप्प बसणार आहे का? पिऊताई तुला माहितीये ना, अर्जुनला मला कोणी काही बोललेलं खपतच नाही ग. आप्पे तू प्रेमात आहेस का ग अर्जुनच्या? पिऊताई अगं काय खुळी आहेस का तू? हे बघ अर्जुन आणि मी खूप चांगले मित्र आहे बस. अगं मी तेच तर म्हणते, चांगले मित्र आहे ना, मग दोस्ती को रिश्तेदारी में बदल दो जल्दी. आप्पे तुला काय वाटतं नेमकं अर्जुन विषयी? मला नाही माहिती. असं कसं? अगं असं कसं म्हणजे माझ्या डोक्यात आता फक्त अभ्यासाचं चाललंय बस, बाकी काही नाही. एक तर त्या संकल्पने असा घोळ घालून ठेवलाय ना. हा ना ग. आणि नेमका तो व्हिडिओ सुनंदा अक्काकडे बघ. इथं पत्रकार मी आहे, पण ती सुनंदा अक्काच न्यूज व्हायरल करेल सगळीकडे लवकर. सुनंदाकांनी चुकून जरी तो व्हिडिओ कोणाला दाखवला ना तर माझी. तर तुझं काय खरं नाही आप्पे, तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे बघ. मी अर्जुनशीच बोलते. हा आता इथं व्हिडिओचा विषय चाललाय आणि अर्जुनचं काय मध्येच. पिऊताई एक मिनिट, हा सगळा घोळ ना त्या अर्जुनमुळे झालाय. मी सारखं म्हणत होते मला नाही बसायचं गाडीवर, तर मग त्यांना काय उचलून तुला गाडीवर बसवलंय? अगे तू पिऊताई काय ए बाई मी जाते घरी, मला लई काम आहेत. ए छकुले चल. आप्पे हेच म्हणते मी, तुला काहीतरी वाटत असेल की ग. पिऊताई तू ना, मी जाते बाई घरी. छकुले चल ग. सांग की मला तुला काय वाटतं नेमकं? नाही छकुले चल घरी. आपण तू काहीतरी विचार केला असशील की? काही नाही विचार केला. चल असं कसं? लवकर चल. काहीतरी तुला विचार आले असतील ना, काहीतरी तू वाटत असेल आपण नंतर त्याच्याविषयी. बोलू. अगं आप्पे पिऊताई, बाय. बरं आता नको, फोन करून सांग नंतर. आप्पी दीदी अर्णव इकडे आला, किती बरं झालं ना की मला खेळायला कोणतरी वाटलं. काय लेडीज फर्स्ट गँग, कुठे फिरताय? तू तर इकडे गेलो होतो. होय. आप्पे उद्या तुमच्या घरी आहेत ना सगळेजण? आहेत की. काय रे सरप्राईज आहे. अर्जुन ते सरप्राईज वगैरे ना सध्या बाजूला ठेव, माझं ऐकून घे. मला इथं मरणाचं टेन्शन आलं रे. टेन्शन घेऊ नको, आपलं शेष आलाय की. चकले आपले काय झालंय काय? तुला म्हणलं होतं ना ते व्हिडिओ डिलीट करायला लागेल म्हणून. एक तर तो व्हिडिओ अशा लोकांच्या हातात आहे ना ज्यांचा काहीच भरोसा नाही. सुनंदा अक्कान जर का तो व्हिडिओ कोणाला पाठवला ना तर माझं काही खरं नाही. कसला व्हिडिओ? तू गप बस ग, तू लहान आहेस ना. मी तुला कालच म्हणत होतो ना की आपण तो व्हिडिओ. अरे हो, पण काल मला नाही कळालं काय करायचं ते. बरं ठीक आहे करू आपण काहीतरी. त्या दोघांच्याच मोबाईल मध्ये ना व्हिडिओ तो. आणि तो सफारी अजून जेवायला येतो का घरी तुमच्या? येतो की. मग संपला विषय. म्हणजे उद्या आपण आहे ना ब्रिटिश नीती वापरू. ब्रिटिश नीती म्हणजे मला नाही कळालं. म्हणजे फोडान राज्य करा. काय राव, कलेक्टर कोण आहे इथे चकुले? आप्पी दीदी मग अरे काय करायचं ते सांग की. इकडे कशी आयडिया? चांगली आहे. बरं तू काय म्हणत होता ते, घरी आहेत का घरचे काय? अगे शिव मॅटर मिटून आधी मग बघू ते. अरे सांग की. जातो नंतर सांगतो. सांगणार आहेस का? नाही. आई काय झालं? का बोलवलं मला? अरे कुठं होतास तू सुजया? नाश्त्याला पण थांबला नाहीस. हे बघ आई, मला आहे ना घरातच थांबू वाटा नाही. काय चाललंय तुमच्या दोघांचं तीच कळा ना मला. थांब. तुला काय वाटतंय? काय चाललंय? मलाच विचार. काय लावलंय आई? आत्याला बाहेर काढलं, ते आप्पीकडे स्थळ घेऊन जाऊ म्हणा. वा अर्जा करतो ते बरोबर आणि मी येडा. सुजया लहानपणापासून असाच आहेस बघ तू. असाच म्हणजे? गरम डोसक्याचा. सुजया तुला आठवतंय का, तुम्ही दोघं लहान होतात अर्जुन आणि तू. तेव्हा अर्जुननं तुला खेळताना आउट केलं आणि तू एवढा चिडलास, रागारागानं सगळ्या कुंड्या ढकलून फेकून दिल्यास तू. तेव्हा मी तुला काय म्हणलं ते आठवतंय? तू खेळताना कुठं चुकतोय ते बघ आणि त्याला आउट कर. आत्ता पण आम्ही तेच करतोय बघ. म्हणजे आत्ता जे काय आमचं चाललंय ना, तो आम्ही रचलेला डाव आहे. मी आणि सरकारनं रचलेला. हे बघ सुजा,
ते सरकार आहेतच, पण ह्या उंबऱ्याच्या आत अजून पण माझी सत्ता चालती, कळलं? आणि एवढं सगळं झाल्यावर ते अवदसेला मी इथं उभं करून घेईन असं वाटतंय व्हय तुला? म्हणजे तो खेळताना कुठं झोपतोय ते बघायचं आणि त्याला आउट करायचं. आणि या वेळेला ते आउट झालं हे त्याला बी कळणार नाही. काय पण झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू आमच्याच रक्ताचा आहेस, कळलं? मग आता पुढं काय? मी सांगते तुला आता काय करायचं ते. आले 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 साहेब, आता हे संकट आपण कसं दूर करायचं साहेब? चिंचुके हा लय मोठा डाव आहे, आपल्याला हाणून पाडला पाहिजे. येस सर. चिंचुके एक काम करा, गावात जा, लोकांना भेटा, त्यांना समजून सांगा या गावची जबाबदारी आपल्यावर आहे. चिंचुके, जिथं स्वातंत्र्याला वाव ते आपलं आजगाव. नाही साहेब नाही, आपण ते फोन आपल्या ताब्यात घेऊया आणि आपणच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. अहो सामान्य जनतेला किती वेळा तेच 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 सांगणार आहोत आपण. काय बोलताय तुम्ही? कोणाचं फोन जप्त करायच्यात? कशासाठी? अक्का बसला वय. अक्का बरं झालं तुम्ही आला. अहो आपल्या गावावर लय मोठा सायबर अटॅक होणार आहे. कसला अटॅक? शपथ अक्का, तुम्हाला माहित नाही वय सायबर अटॅक? अहो ती डायरेक्ट सॅटेलाइट वर येतं. सॅटेलाइट ती वरनं डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये येतं आणि तुमच्यावर डायरेक्ट अटॅक करतं. अगं बया, ती आणि काय असतंय? अक्का ती काय करतात, आपल्या मोबाईल मध्ये एक मेसेज पाठवते, त्याने आपल्या मोबाईल मधली सगळी माहिती काढून घेतात, डायरेक्ट आपला मोबाईल खराब करतात. माझं बी फोन मध्ये असेल काय ती? असू शकतं असू शकतं करेक्ट असू शकतं. अहो द्या अक्का, आपण बघू काय ते. साहेब नीट प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बरं का. हो हे काय लॉक पण नाही आला. साहेब प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील बरं का. झालंय काय माझ्या फोनचं काम? ना हो, मेसेज केला डिलीट मी. हा आता एक काम करा, फक्त मोबाईल स्विच ऑफ करा, स्विच ऑन करा. बरं झालं बाई, तुम्ही फोन केला आणि मला इकडे बोलवून घेतली. तुम्ही आता एक महत्वाचं काम करा, नाही तर असं बी तुम्ही गावभर फिरत असता. हा म्हणजे जबाबदार नागरिक आहे तुम्ही, तुमचं लक्ष असतं गाव, आहे का नाही? तर तुम्ही एक काम करा, गावातल्या लोकांना भेटा, त्यांना सांगा की प्रत्येकाने आपापला मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करा. कसं आहे अक्का, हे गावावाल्याला संकट आहे ना, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. होय होय चालतंय की, मी सांगेन की सगळ्या गावाला. झालंय का माझ्या फोनचं काम? झालं की ऐकून. हा चालतंय, येऊ काय मग? हो चल चल. आणि मी सांगते बरं का सगळ्यांना गावात. हो हो, गावातल्या लोकांना सांगा. चला चला चला. ए दिप्यात आता नीट काढ की फोटो. मगाचा ना फोटो काढतोस, 10-15 फोटो झाले असतील. ए दात पडके, लय बुंबलून म्हणा तर हाय ते तेवढं दात पाडेन तुझं. मी नीटच उभी राहत्या. ए छकुले, काय झालं? फोटो काढतात काय? पाहुणा आमचं फोटो चाललंय ती, जरा तुम्ही बसून घ्या. हे पोरांनो, काय गोंधळ चाललाय? हा ते जेवायला आलेत ना, मग जा बाहेरचा बघू तुम्ही. या संकल्पराव या बस. आऊ काकी, मी फक्त फोटो काढत होतो. छकुले, दिप्या चट या अंतर. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला, काढा फोटो. आप्पे झालं का ग? झालं. ए दादा, झालं आता माझा फोटो काढ. काय हिची कटकट आहे सारखी. अरे शाळेत फोटो द्यायचा ती. हे पोरांनो, अरे काय चाललंय तुमचं? हा जरा शांत बसा की, त्याने जेव दे की शांतपणे. हो आई, असू द्या, काढा फोटो काढा. छकुले, या दीदीचा फोनच डाबडा आहे, एक पण फोटो चांगला आहे ना. पाहुणं फोन दे. छकुले, अगं त्यांचा फोन कशाला घेतेस? अपर अगं असू दे, शेवटी तुझी पी आहे ती, तिला कसं काय नाही म्हणणार. घे छकुले, चांगले फोटो काढ. अय्यो, पासवर्ड आहे तुमच्या फोनला.
त्याच्यात काढ. बघ बघू बघू बघू. शोभे खाणे काढले. तू थांब. ए दिदे इकडे की. छोटू काढ. अपर्णा, छकुलीचा फोटो चांगला काढा बरं का. हो, त्यांच्या मोबाईल मधून हा व्हिडिओ डिलीट करून टाकते, म्हणजे कोणापर्यंत पोहोचणारच नाही. तिथे काढ केलं कर. हे बघ, आयुष्यपत किती भारी फोटो काढले होते आपली दीदी. पाहुणं तुमचा फोन लय चांगला आहे बरं का. हे घ्या. छकुले, फोनचं काय नसतंय, सगळं फोटो कोण काढते त्याच्यावर असते. तुम्हाला काही वाढू का? भाजी आण थोडी. भाजीच पाहिजे होती त्यांना. कळतंय मला, ते पोरांच्या नादा लागायच्या ऐवजी त्यांना काय हवं नको ती बघायचं ना. हा अरे तेच तर, त्यात म्हणले ना भाजी आण. सर संकल्पराव, तुम्हाला काय खायचंय ते सांगा बरं का. आमची आप्पी करून खायला घालेल तुम्हाला. नाही घाललच ती, त्याला काय आयुष्य पडलं ना सगळं. हो साहेब, अहो 3 तास झालं काय मोबाईल मध्ये बघताय. अहो पोटाला काय भूक बीक लागली नाही वे. चुकी यार, पोटच भरलंय माझं. असं बघताय तरी काय, आम्हाला तरी दाखवा की राव. चिंचुके सांगणार नाही ना कुणाला. अहो ही चिंचुकी बेशक. राहू दे चिंचुके, इकडे. ही दाखवत नव्हतोय साहेब. अहो प्यार किया तो डरना क्या. अहो कोणा प्यार है ना. त्याचं कसं आहे चिंचुके, प्यार आहे रे, पण अजून बोललो नाही मी. अहो काय सांगताय साहेब, मग कशाची वाट बघताय. हा असं नाही, पोरगी जरा अभ्यासाच्या मागे लागली आहे. ती जरा परीक्षा होऊ दे, डोक्याने मोकळी होईल ना ती, मग बोलू ना. अहो मग द्या की पाठवून साहेब. काय पाठवू हे? काय येईल रिप्लाय ते कळेल तुम्हाला. अहो तुम्हाला पण समजेल ना कोण कितने पाणी में. हा चिंचुके, तुला हे व्हिडिओ बघून काय वाटते? अहो साहेब, अहो एवढं कळत असतं तर कशाला मग मी इथं. अहो साहेब, त्याचं काय होतं माहितीये का, पोरींच्या मनात वेगळं असतं आणि आपल्याला वाटतं वेगळं. अहो ती तुम्हाला दोष समजत असेल. आता कोणतरी इतकं करतंय म्हणल्यावर तुमच्याबद्दल चांगलं वाटणारच की तिला. हा काय राव चिंचुके, माझे फ्युजच उडवले राव तू. पाठवू ना व्हिडिओ? अहो साहेब, तिनं बघितलंच असेल की अगोदर. तुम्ही तुमचा थोडासा टच देऊन पाठवा, बघा मग काय होतंय ती. म्हणजे अहो म्हणजे माग मस्त पैकी गाणं बिणं लावा आणि द्या पाठवून. नाही नको, ते गाणं बिणं नको, काय असंच पाठवतो. एक तर मी तिला म्हणलो होतो की आपण फोटो काढू, ती राहिलंच. त्या सफारीमुळे निदान हे तरी झालंय. अहो साहेब, तुम्ही द्या ना पाठवून, जरा अंदाज तरी घ्या ना. चिंचुके. हा बायको. हा बोल की. अगं असं नाही. हा हा बघितलास व्हिडिओ? सरळ एखादं गाणं लावून पाठवायचा की. अर्र दीपेडॉन, अर्र
असं म्हणून काय उपयोग नाही आता खिलाडी कुमार. दिप्या ऐक, मी तुला सगळं सांगतो. नाही